नांदेडच्या मायभूमीत जन्म घेतलेल्या माणसाच्या मदिरा या आगामी मराठी चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण किनवटचे अभिनेते तथा पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे हे या चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. मुंडे हे नांदेडच्या किनवट येथील भूमिपुत्र असल्याने त्यांचे सध्या सर्वत्र या चित्रपटासाठी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते दिनांक 21 जुलै रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ शाखा पुणे येथे मदिरा या मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण झाले आहे. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त फॅन्ट फेम अभिनेते सोमनाथ अवघडे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पिस्तुल्या व सैराट फेम अभिनेते सूरज पवार, अरबाज शेख, माय यशोदा फिल्म्स अँड एंटरटेनमेंटची संपूर्ण टीम उपस्थित होती. मदिरा या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक के.व्ही. यशोदा तातेराव हे नांदेड तालुक्यातील वडवणा या गावचे असून त्यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण मुंबई पुणे येथील नामांकित संस्थेत घेतले असून त्यांनी यापूर्वी ग्लोबल आडगाव या चित्रपटात प्रोडक्शनसाठी आणि भाऊचा धक्का या मराठी चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सदरील चित्रपटात सहनिर्माते आर साळुंके, कार्यकारी निर्माता एस.वाय. मोहिते, गीत आणि संगीत रवींद्र जाधव, सूरज चव्हाण, संकलन व्यंकटेश कदम, रवींद्र टाक, छायाचित्रण प्रकाश पारडकर, कला दिग्दर्शक किरण गायकवाड, प्रमोद आंभोरे, रंगभूषा रुनिता धर्मेंद्र गोवंदे, चित्रपटात कलाकार सोमनाथ अवघडे, सूरज पवार, अरबाज शेख, शंकर मोहिते, रवी साळुंके, पौर्णिमा सगर, आरती साळुंके, श्रुती देशमुख, ऋषी सोनकांबळे व लक्ष्मीकांत मुंडे यांच्यासह बालकलाकार विकास मोहिते, यश मोहिते, अनिर्षिया सागर, भूमक, आरव, राष्ट्रपाल खंदार यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात किनवटचे अभिनेते तथा पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे यांचीही महत्त्वाची भूमिका असून नांदेड परिसरात नवीन कलाकारांना देखील सदरील चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी असल्याचे लेखक व दिग्दर्शक के.व्ही. यशोदा तातेराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. एकच आहे.